खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये कालपासून मुसळधार पावसाची हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे खडकवासला धरणामधून मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय आणि आपण पाहतोय की 35,000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडल्यामुळे नदीपात्रामधले सगळे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला डेक्कनच्या नदीपात्रामध्ये जे खरं तर गाड्या लावल्या जातात त्या संपूर्ण दुकानांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण पलीकडच्या बाजूला मेट्रो स्टेशनच्या खाली जर नजर टाकली तर राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, कारण हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की नदीपात्राच्या लगतच्या परिसरामध्ये कुणीही पाण्यामध्ये उतरू नका अथवा सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून केलं जाते। मात्र सध्या आपण पाहतोय की डेक्कनच्या नदीपात्रामध्ये हे संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतो आणि प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकांना सुद्धा आवाहन केलं जाते की आपण पाण्यामध्ये न उतरता प्रशासनाला सहकार्य करावं आणि सध्या तरी खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामधून 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे डेक्कनच्या नदीपात्रामध्ये पाणी जे आहे मोठ्या प्रमाणावरती आलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।